आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण 30 लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले। डेव्हलपमेंट मध्ये तर पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत। महाराजांचा पुतळा येईल, इकडे थोडीशी पॅसेज आहे, त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील, ज्येष्ठ लोकांना इथल्या इथे फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे, बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ, असेच फक्त आहे, जास्त काही नाही आहे। संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं। संभाजी महाराजांचा ब्रासचा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे, पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे, पण तोपर्यंत भूमिपूजन करून टाकू, बांधकाम होऊन जाईल आणि भले निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचं सुद्धा कोण्यातरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे। मी विनंती केली कुणाला, राम भैयाला, गोलू भैयाला, यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या, आणि त्यांनी पण ती मान्य केली, त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो। आणि ब्रासचा पुतळा आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू, एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।